पाकिस्तानची स्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती असेलच। दहशतवाद आणि गुन्हेगारीमुळे गरिबांच्या उंबरठ्यावर असलेल्या शेजारच्या देशात जाण्यासही लोक घाबरतात, पण काही फार धाडसी लोक तिथे जाण्याचं धाडस दाखवतात। अलीकडेच नेदरलँडमधील एका कंटेंट क्रिएटरने पाकिस्तान गाठून स्वतःसाठी स्वस्त रूम बुक केली। ती खोली फक्त 170 रुपयांची होती। मात्र आज जाऊन ती खोली पाहिल्यावर त्याला धक्का बसला, कारण खोली आतून अशी असेल त्याला याची अपेक्षाही नव्हती। इंस्टाग्राम युजर ट्रॅव्हलर टॉमटॉम हा नेदरलँडचा प्रवासी आहे, जो 2012 पासून सतत प्रवास करत आहे। त्याने 159 देशांना भेट दिल्या। मेमध्ये त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो पाकिस्तानमधील पेशावर शहरात आहे। तो येथे हॉटेल बुक करण्यासाठी आला होता। त्याने सांगितलं की आधी तो पेशावरमध्ये काही लोकांना भेटला आणि त्यांच्याशी हॉटेलच्या खोलीबद्दल बोलला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो खोली पाहण्यासाठी त्यांच्याकडे आला। त्यांनी सांगितलं की खोलीची किंमत $1.4 म्हणजेच 170 रुपये आहे। सुरुवातीला तो पायऱ्या चढत असताना त्याला विचित्र वाटत होतं, पण जेव्हा तो खोली शिरला तेव्हा धक्काच बसला, कारण खोलीत 2 बेड आणि एक छोटा टीव्ही होता। एवढ्या कमी किमतीत आपल्या खोलीत टीव्ही मिळेल असं त्याला वाटलं नव्हतं। त्याच्यासोबत रूममध्ये आणखी एक ट्रॅव्हलर ब्लॉगर आधीच उपस्थित होता। या व्हिडिओला 7 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत। एकाने म्हटलं की अशा देशात कोणी आपलं आयुष्य वाया घालवत आहे, यावर विश्वास बसत नाहीये। एकाने म्हटलं की त्याचं तळघर संपूर्ण पाकिस्तानपेक्षा स्वच्छ आहे। इतर अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्यात।